चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. आईकडे ना येऊन मला 2 दिवस झाले, पण घरात थोडे काम असल्यामुळे ना मला ब्लॉग करताच आलं नाही. आईकडे 2 दिवस आराम, खरंच खूप मजा केली. पण घरात आलं ना तर माझं एक्स्ट्रा काम, एक काम. संध्याकाळची देवाची पूजा तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून काहीतरी मी दाखवणार आहे. तर सर्वात पहिला आधी मी चला दाखवतेच. ही फ्रेम मी कोल्हापूरला गेलेली होती ना, तेव्हा मी घेऊन आलेली, पण खिल्ले नाही मारलेले होते ना, म्हणून मला ती लावता आली नाही. त्यामुळे लावली तर मी चला तुम्हाला दाखवते. तर ह्या फ्रेमसाठी म्हणजे मला हार पण घ्यायचं आहे. तर हार आता मी बाहेरच जात नाही, मी गेली तर मग हार घेऊन येणार आहे. आणि छान वाटतं ना. तर चला, सकाळची पूजा करता आली नाही, त्यामुळे मी बोलले चला आता मी तुम्हाला पूजा दाखवते. सकाळी खूप घाई होती आणि नंतर मग घाईमध्ये ना 12 कधी वाजले ना तेच मला समजलं नाही. आणि 12 नंतर देवपूजा करायची नसते, त्यामुळे मी 12 वाजले म्हणून मी पूजा नाही केली, खरं सांगते तुम्हाला. आणि माझ्या देवाची पूजा फक्त मीच करते घरामध्ये. मी माझ्या मिस्टरांना सांगत नाही पूजा करायला, कारण ना ते चुकीचं दिवा लावतात. कधी तेलाच्या दिव्यामध्ये तूप टाकतात, तुपाच्या दिव्यामध्ये तेल टाकतात. त्यांना ते तेवढं समजत नाही. मी एक दिवा लावत असती ना तर मग त्यांनी व्यवस्थित लावला असता, कारण 2 दिवे लावते त्यामुळे त्यांना जमतच नाही. आणि मी त्यांना सांगत पण नाही तुम्ही पूजा करा करून. तर माझ्या देवाची पूजा ना मलाच आवडते करायला. आणि मला असं वाटतं की मी करते ना तशी पूजा कोणच करत नाही. एक वेळ नेत्रा करेल, कारण नेत्रा आहे थोडी म्हणजे व्यवस्थित माझ्यासारखी म्हणजे करते. माझी मिस्टर नाही तशी पूजा करत. मंदिर वरना पुसून घ्या, परत हे असं ते कपाटावर आता मी मंदिर ठेवलं आहे ते असं पुसून घ्या, हे सर्व काहीच करत नाही माझे मिस्टर. नेत्रा करेल, नेत्राची मी गॅरंटी देते, पण माझे मिस्टर नाही करणार. तर चला, इथे तुमच्याशी बोलता बोलता छानपैकी फुलं घेतले काढून, मंदिर पुसून घेतलं. आणि आता मी दोन्ही साईडला दिवे लावले. एक तुपाचा दिवा, एक तेलाचा दिवा आहे. दिवाणला मस्तपैकी आधी हळद कुंकू लावून घेतलेले. त्याच्यानंतर मी हे माझ्याकडे फुलं होते, तर मी फुलं आता अर्पण करते देवांसमोर. आणि फुलं ना नेत्रांनी त्या दिवशी कॉलेजवरनं येता येता घेऊन आलेली होती. तर ही मिक्स फुलं आहे, त्यामुळे मला छान वाटतात आहे. तर इथे आता फुलं घातल्यानंतर, फुलं म्हणजे तर अर्धे फुलं आहे आणि अर्धे गोंडे आहे छोटे छोटे. जास्ती मोठे फुलं मंदिरात माझ्या म्हणजे जागाच नाही होत फुलांसाठी. छोटे फुलं असताना छान वाटतात. पण तर नेत्रा तशी समजदार आहे, तशी व्यवस्थित तिला सांगितलं ना तर व्यवस्थित घेऊन येते. आता हळद कुंकू फक्त इथेच येथील नंदीदेव आहे ना तिथेच मी म्हणजे अर्पण करते. इथे आता घंटी ठेवली, छोटंसं तांब्या भरून ठेवते पाण्याचा. फोटो पण मी पुसून घेते. मेन गोष्ट, मी फोटो पुसायला दुसरा कपडा घेतला आहे. 2 कपडे, एक मंदिर पुसायला आणि एक फोटो पुसायला. इथे पण मी हळद कुंकू लावून घेतलं देवीला. आणि हा तुपाचा दिवा देवीसमोरच ठेवणार आहे मी, कारण इथे मला आता काच बसवायचे. ते आता बघूया मिस्टरांना टाईम भेटेल तसं. आणि इथे मी धूप दाखवते. धूप मी पुऱ्या घराला दाखवते, ते मी तुम्हाला दाखवलं नाही, म्हणजे व्हिडिओ नाही केला त्याचा, म्हणजे मोठा व्हिडिओ होईल. इथे मी आता घंटीचा नाद करून घेते आणि छान देवाचे गाणे ऐकते. आणि ही माझी अशी संध्याकाळची पूजा झाली आहे. मस्त वातावरण वाटतं आणि खरंच खूप सुंदर छान वाटतं. धूप लावला ना तर खरंच खूप भारी वाटते. इथे नमस्कार करते आणि आईला सांगते अशीच. आणि हा आवाकाडू आहे, मी आधीच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी बनवलेला, आता अजून एकदा बनवते कारण मॅडमला आमच्या खायचं आहे. तर चला, काय काय घेते ते दाखवते तुम्हाला आधी, मग तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी, कारण तो खायला खूप बेस्ट असतो. तर खरंच खूप सुंदर पण लागतो. तर चला आता मी काय काय घेते ते दाखवते. मी एक कांदा घेतलाय बारीक चिरून, टॅमॅटो घेतलाय बारीक चिरून, लिंबू लागणार आहे आपल्याला, आणि हा चाट मसाला आहे. परत हे लेस घेतलंय. बरं, हा आवाकाडू आहे आणि आपल्याला पाव लागणार आहे, म्हणजे ब्रेड लागणार आहे, आणि हा मस्का. तर चला, आता हा सर्वात पहिला कापून घ्यायचा आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि हो, कोथिंबीर पण लागणार आहे, पण माझ्याकडे कोथिंबीर नाही. हिरवी मिरची पण टाकायची असते, बारीक चिरली, एकच घेतली छोटीशी, अर्धी. कापायला लागणार आपल्याला सर्वात पहिला आवाकाडोची बी काढायची असते. जरा वरती पकड. हा आवाकाडू ना लय जास्ती पिकलाय बघ. अय्या, हे बघ. नको, खराब होणार होती.
आवाकाडू खरा काय आता मी रोज बनवून देऊ योगिनीला. आणि मी कांदे टॅमॅटो सर्व कापले. किती रुपयाचा होता? 120 रुपयाचा आवाकाडू आणलेला होता. असा दाखवते मिस्टर येऊन दे त्यांना दाखवते मी. ते इथे आता चला रात्रीचा स्वयंपाक करायचं होतं. तर दुपारचं जेवणाला मी फक्त पनीरची भाजी आणि चपाती केलेले होते. आणि डाळ आणि भात मी सहसा मोस्टली करत नाही दुपारच्या टायमाला, कारण मी एकटीच असते जेवायला. तर आता मी बोलले चला आता चौघं एकत्र बसणार जेवायला म्हटलं तर डाळ आणि भात करणं गरजेचं आहे. इथे कुकरला डाळ लावून घेतली. आता हे कांदे टमॅटो तर कापलेच आहे मी. तर मी आता काय करू म्हणून 3 बटाटे घेतले कापून आणि बटाट्याची तिखट भाजी बनवली. सहसा मी भाजी एक टाईमच बनवते, पण आता हे कांदे टॅमॅटो कापलेच आहे तर आता ठेवू नाही शकत त्यांना मी, म्हणून मी बटाट्याची भाजी करते. आता ही मस्तपैकी कांदा परत ते टॅमॅटो फ्राय केले, लसूण घेतलेत बारीक चिरून, मसाले टाकले आणि हे बटाटे मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले. 5-10 मिनटं त्यांना झाकण लावून ठेवलं. नंतर मग शिजले नव्हते, मग परत एकदा मी त्या चमच्याने मग मिक्स करून घेतलं, मीठ टाकलं आणि परत 5 मिनटानंतर मस्तपैकी भाजी सुंदर झालेली होती. आवाकाडूपेक्षा ही भाजी मला बेस्ट वाटली होती. इथे डाळ माझी कुकरमध्ये झालेली होती. मी अशीच डायरेक्ट फोडणीला देते आणि डाळ पण खरंच खूप सुंदर झालेली होती. तर आता कुकरमध्ये मला भात लावायचं होतं, म्हणून छोट्या टोपामध्ये ती डाळ आता आमच्या चौघांपुरती बस होते एवढी डाळ. आता हे तांदूळ ना मी धुवून छानपैकी ठेवलेले होते. 5-10 मिनटं तांदूळ ठेवले ना धुवून तर भात सुसळीत होतो. आणि भाताला काय जास्त टाईम नाही लागत, 2 शिट्टीमध्ये किंवा 1 शिट्टीमध्ये भात होतो. इथे आता एका साईडला भात लावून घेते. इथे माझी आता भाजी पण रेडी झाली आहे. मेन गोष्ट स्वयंपाक करायला मला जास्त टाईम नाही लागत, पण एकाच जागेवर आपण किती उशीर उभं राहायचं हे आपल्यावर आहे. मी थोडा टाईमपास करत असते कारण माझी कमर लय दुखते उभं राहून. तर आता काय केलेलं मी जरासुद्धा टाईमपास केला नाही. मी इथेच उभी आहे किचनच्या इथे, म्हणून हे असं वटाबिटा पुसून घेते. आणि माशांना आता पावसामध्ये लय भिनभिनतात, म्हणून जरासुद्धा घाणेरडेपणा करायचं नाही, एकदम स्वच्छ आणि छान करायचं. इथे भाजी बघा मस्त. थोडाफार आता स्वयंपाक केला, त्याची भांडी ती उरकून घेते. आणि मिस्टर आले, त्यांना पाठवलं परत तो आवाकाडू चेंज करायला, कारण फलवाला आहे ना तो माझ्या मिस्टरांच्या ओळखीचा आहे. तर नेत्रा आता बोलत होती ना, तो बोलत असतो ये लेलो यो लेलो, तर माझे मिस्टर बोलतात हा ये दो येऊ दो. आता जेवण झालंय, मिस्टर सुद्धा आले. आवाकाडू का घेऊन नाही आले, ते म्हणाले म्हणजे तो भैया म्हणाला की कल आहे का करके आवाकाडू. मग मिस्टर माझे उद्या घेऊन येईल, तेव्हा योगिनीला भेटेल तो सँडविच आवाकाडूचा खायला. तर आता आम्ही जेवून घेतोय. तर चला आजचा रात्रीचा डिनर काय आहे ते तुम्हाला दाखवते. दुपारी ना मी पनीरची भाजी बनवलेली होती, ती थोडीशीच होती, म्हणून आता कांदे टॅमॅटो कापले म्हणून बटाट्याची भाजी केली, हे चपात्या. आणि इथे मी कुकरमधून डाळ बनवलेली. चला जेवूया. आजचा ब्लॉग आता इथे सेंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय, गुड नाईट.